श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. बाळा बरे झालं त्या संदेशाकडे तू दुर्लक्ष नाही केलास. माता लक्ष्मीची कृपा, आईची कृपा आता तुझ्यावर होणार आहे. पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या चुका तुम्ही टाळा. पैशाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील. लक्ष्मी माता तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील. म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका तुम्ही करू नका. जर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या चुका तुम्ही करत असाल तर पैसे येणे थांबते. हळूहळू आपले आर्थिक नुकसान होऊ लागते. नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो. तर कोणत्या आहेत त्या चुका ज्या आपल्याकडून कळत न कळत होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते. तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा, आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा. जय माता लक्ष्मी असे टाईप करा. मित्रांनो, कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण टाळायला पाहिजेत. वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटामध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखी वाढ होते. जे आपल्या घरामध्ये धन आहे, वैभव आहे, पैशामध्ये प्रचंड वाढ करतो. असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये जगामध्ये अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत. त्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून आणतात. त्या वस्तूचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरातच टिकून राहते. त्याची कमतरता कधीच येत नाही. त्यासाठी स्वामी भक्तांनो, आज आपण या वस्तूबद्दल माहिती घेणार आहोत. ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे. तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो, त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते. या वस्तूचा वापर नक्कीच करा. बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सारस वापर केला जातो. म्हणूनच कदाचित की त्या श्रीमंताच्या घरात कधीही पैसा हटत नाही. कधीही कितीही मोठे संकट येऊन जाऊ द्या, त्याचा उद्योगधंदा, त्याचा बिझनेस कधीही तोट्यात जात नाही. पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल. स्वामी आईची कृपा तुमच्यावर कायम राहील. आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात त्याच्यापासून हा आपला उपाय बचाव करतो आणि पैशामध्ये वृद्धीसुद्धा करत असतो. अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. जर आपण या नियमाचे पालन करू लागलो तर काही दिवसातच आपल्याला असे दिसेल पैशाची वृद्धी होत आहे, आपल्या पैशामध्ये वाढ होत आहे. तर मित्रांनो, आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. आपल्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजू हाताने पैशाचे व्यवहार आपण करत असतो, देवाणघेवाण करत असतो. हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा. शिवपार्वती याच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे. ही बाजू मजबूत मानली जाते. कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते. या उलट जी बाजू असते ती माता पार्वतीची. आत्तापर्यंत पार्वती आपल्या
सर्व जीवनामध्ये शक्ती स्वरूपात आहे. जी बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते. या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते, ज्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते. अगदी याच नियमाचा वापर तंत्रमंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो. आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसा देताना कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोटा दुमडायला विसरू नका. त्या नोटाची घडी करायची आहे ती नेहमी उजव्या हाताने द्या. शास्त्र असे म्हणते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होतात किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करता, गुंतवणूक करता, मात्र हा पैसा वाया जात असेल तर, त्याच्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा, पैसा नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या. आणखी एक गोष्ट, पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका. त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेत असते. नोटा देताना नेहमी दुमडून द्या. सरळ सरळ नोटा तुम्ही देऊ नका. लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका. खेळताना त्याचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. घरामध्ये इकडे तिकडे पैसे तुम्ही ठेवू नका. बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर, कपाटावर, खिडकीमध्ये किंवा कोठेही पैसे ठेवत असतात, कॉईन ठेवत असतात. तर हे अत्यंत चुकीचे आहे. पैसा नेहमी पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवर तो ठेवला गेला पाहिजे. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होत नाही. आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आहेत. ज्या चलनी नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, जितक्या काही चलनी नोटा आहेत सध्या प्रचलित आहे, त्या नोटाचा गठ्ठा तयार करा. अगदी छोटासा 5, 10, 20, 50, 100 या 200चा एक गठ्ठा बनवा. प्रत्येक नोटावरती मगज बियाची पावडर टाका. ही पावडर त्या नोटावरती थोडे थोडे चिमूटभर टाका. त्यानंतर घरी पंच बांधून त्या नोटा आपल्या घरी पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवून द्या. कधीच खर्च करू नका. मित्रांनो, मगजच्या बियाचा पर्स झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटात आहे तोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल. नोटाची संख्या वाढत जाते. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या स्वतःसाठी सुद्धा, स्वतः लक्ष्मी प्रदान करण्यासाठी, शुक्र मजबूत करण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजची बी आपण ठेवत असतो. त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पॉकेटमध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल. तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसा यायला सुरुवात होतील. नंतरच घरातील कमवती व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जो व्यक्ती घरात पैसे कमवून आणतो, जे लक्ष्मीला घरात आणतो, त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये एक छोटासा बदल तुम्ही करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल आणि नशीब चमकेल. प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते. आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा आपल्या भाग्याला चमकू शकतो. त्या आपल्या नशिबाला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हे मगज बी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नका. आपल्या किचनमध्ये कायमचे असायला हवेत. जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल, माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेलच, मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल. आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते, त्या मिठाईला मगज बी लावलेले असतात. जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल,
नकारात्मक ऊर्जा असेल तर मगज बियाचा प्रभाव फार कमी होऊन जातो. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा. या मगज बी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मी निरंतर कृपा करील. धन्यवाद.